नमस्कार मित्रांनो, काल आपला शेती पंप चालू नाही झाला. आपण आज नदीवर जाऊन पाहतोय. मस्त बदकं पाहायला मिळाली आणि ह्या नदीच्या किनाऱ्यावरतून आपल्याला अजून इकडे पुढे जायचंय. बघा आपण आता नदीवर आलोय आणि पाणी खाली गेलंय. मित्रांनो, ही आमच्या गावची दारणा नदी आणि या नदीतून आपल्या शेती पंपाला पाणी मिळतंय. इथून एवढा काळा पट्टा एवढं पाणी गेलेलं आहे आणि आपण आता नदीवर मोटर आलोय, त्याच्यामुळे आपण गणबुट घालून आलोय. पंपाला पाणी कमी आहे, पंप थोडा पाण्यात टाकलावा लागेल, पण तिकडनं विद्युत पुरवठा पण पंपाला होतोय का नाही तो पण आपण चेक करू. आता पहिले आपण फ्यूज चेक करू. तर मित्रांनो, आपण फ्यूज काढलेले आणि हा बघा फ्यूज गेलेला होता, म्हणून आपला काल शेती पंप चालू झाला. फ्यूजला टाकायला तार आता इथं नाही आहे, पण आपल्या दारणा नदीचं अंतर आणि आपल्या घराचं अंतर जवळजवळ 3-3.5 किलोमीटर आहे. आपण मोटरसायकल घेऊन आलो होतो. मोटरसायकलला एक्स्ट्रा गुंडाळून ठेवली होती खूप दिवसापूर्वी. आपण फ्यूज टाकतो. फ्यूज तार आपल्याला तांब्याची वापरायची. किती गरम झाला तरी लवकर जात नाही, कारण आपल्याला लांबून यावं लागतं. ॲल्युमिनियमच्या खूप वायरीने जोडायच्या. आता फ्यूज तयार करून ठेवलेत आपण. आता आधी शेती पंप पाण्यात लोटू. मित्रांनो, आपण मोटर पाण्यात लोटली आणि आंघोळ पण केली गार पाण्याने. आज डायरेक्ट गार पाणी, खूप गार पाणी आहे दारणात. तर आता आपण पाण्यात मोटर लोटून दिली हे बघा, आणि आता फ्यूज टाकून देऊ, म्हणजे आपली मोटर फायनल आज चालू आहे. ओके, पॉवर ऑन, मोटर ऑन असं दाखवते. आणि आता अजून तर लाईट नाही आली, पण लाईट आल्यावर आपला पंप चालू आहे. आता ऑटो मोडवरती आहे. आपण आता घरी जाऊ, पाणी आल्यावर आपल्याला समजेलच. चला आता आपण घराकडे निघू. जाता जाता तुम्हाला होडी दाखवतो, किंवा होडी पाण्यामध्ये मस्त नाचाले. हे बघा, मासे धरायचं काम चालू आहे, जाळ टाकू राहिले जातात. मित्रांनो, आम्ही या नदीच्या किनाऱ्याने आता चालू आहे. आता एवढा सागर भाऊ होता आणि आम्ही मोटर लोटून आता चालू घरी.